काय संबंध म्हणजे? हे हे बघ, हे सगळं मला तुझ्याकडून कळणं अपेक्षित होतं, तर ते मला शिवाने सांगितलंय. मुळात तू तिला प्रपोज का नाही केलं? आता काही ह्या गोष्टी सगळ्यांना ओरडून सांगू का मी? हे बघ आशू, सगळ्यांचं मला माहित नाही, पण मला सांगावं लागेल. कारण त्या दिवशी सगळी तयारी करायला मी तुझ्यासोबत होतो. तू इतका उत्साहात होता, फुलं वगैरे घेऊन निघाला, तू तिथे पोहोचलाच नाही. हे काय वागणं आहे? काय फक्त आता मला तुला सगळं सांगायची गरज नाहीये. नाहीये, तुला समजणार नाही आता. बरोबर ना? मला माहित नाही ना, मग मला सांग ना. हेच तर मी सांगतोय, जे काही घडलंय, तुझी जी काही पूर्ण गोष्ट आहे ती मला सांग. त्या दिवशी शिवाच्या बर्थडेला तू इतका उत्साहात होता, आपण इतकी सगळी तयारी केली, तू फुलं घेऊन निघाला, पण तू तिथे पोहोचलाच नाही. वर आता हे असा वागतोय, सगळ्यांना इग्नोर करतोय. वरून काय कारण देतोय? मी रेडी नाहीये, मी रेडी नाहीये, मी रेडी नाही. मग कधी रेडी होणार तू? हो, मी तुला आता सगळं नाही सांगणार आहे, कारण तुला कळणारही नाही त्यातलं काही. ते आशू, अरे भाई एकदा सांगून तर बघ, मी समजून घेईन. या आधी मी तुला समजून घेतलं नाहीये का? हे बघ मांजा, तू माझा मित्र आहेस ना, तू मला समजून घे. मला जरा वेळ हवाय. ठीक आहे. तर तू हे असं का बोलतोय, असं का वागतोय मला कळत नाहीये. पण मित्र म्हणून तुला एक हक्काने सांगतो, तू चुकतोयस. भाई तुला काही कळलं असेल, तुझा काही गैरसमज झाला असेल, तर ते नीट बोलून घे. उगाच त्यावर विश्वास ठेवू नको. आणि मला वाटते शिवाशी बोलून हे सगळं सॉर्ट होईल आशू. हे असं वागण्यात काय अर्थ आहे? तर तुझ्यासारखा मूर्ख तूच आहे. तुला जे वागायचं ते वाग. म्हणजे बघ ना आई, किती दिवसांनी आशूसाठी काहीतरी करायची संधी तुला मिळते. नाहीतर इतर वेळेस ती शिवा आपली मध्ये 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 मध्ये. कीर्ती, जाऊ दे ग. हा खरंच जाऊ दे. बरं आई मला सांग ना, तुझ्या त्या मैत्रिणीची मुलगी, काय तिचं नाव? नेहा. हा नेहा. किती हुशार मुलगी आहे ना ती. म्हणजे बघ ना, आशूचा मूड खराब होता म्हणून त्याच्या आवडीचं ते काय बिशीबेळी अण्णा. हा, तिकडे त्याला खायला घेऊन गेली ना. म्हणजे किती लक्षात ठेवलं तिने. मी पण हाच विचार करत होते. हा, पण एका गोष्टीचं वाईट वाटतं आहे मला. म्हणजे बघ ना, देव पण कसं चांगल्या गोष्टींना वेळ लावतो ना. म्हणजे? अगं म्हणजे ती नेहा जर थोडं आधी आली असती आपल्या आयुष्यात तर. काय म्हणायचंय तुला? अगं म्हणजे जेव्हा आपण आशूचं लग्न ठरवत होतो, मुली बघत होतो, तेव्हा. आता काय करणार, आपलं नशीब. शिवाने पुढाकार घेऊन स्वतः लग्न ठरवलं ना. पण झालेल्या चुका सुधारता येतात. आई बघ, हे बघ, ती तुझ्या मैत्रिणीचीच मुलगी आहे ना. शिवाय हुशार आहे, शिकलेली आहे, संस्कारी आहे, गुणी आहे. आशू आणि तिचं एकमेकांसोबत छान जुळतं, छान पटतं. मला असं वाटतं की ती या घरची सून म्हणून शोभून दिसेल. बघ तू विचार कर, ती कुठे आणि ही वस्तीतली शिवा कुठे? अजूनही वेळ नाही निघून गेली. काहीतरी काय बोलतेस कीर्ती? हे बघ आई, तू माझा ऐक. आशूच्या आयुष्यातून शिवा निघून गेल्यानंतर मी तरी त्याच्या आयुष्यात पाहिजे ना ग, त्याच्यासाठी, त्याच्या सोबत म्हणून. आणि शिवाय नेहाची आई तिच्या लग्नाचं बघतेच आहे ना. नेहा इतकी हुशार आहे, कुणाच्याही घरात जाईल ना तर त्या घराचं भलं होईल. खूप चांगली मुलगी आहे ग. फक्त वेळ चुकलीये. आशू आणि शिवाचं जे काय चाललंय ते बघता शिवा लवकरच जाईल या घरातून. आणि मग आई, हा, कसला विचार करतेस? काय नाही ग, काहीच नाही. मी आलेच. तू शिवाला कसं ओळखतो? आणि कधीपासून ओळखतोस? चंदन, सॉरी, मी जरा गोंधळलो. शिवाला मी खूप म्हणजे खूप अगोदरपासून ओळखतो.
शिवा तुला कशी वाटते? हे सगळं तू मला का तू विचारतोस? माझ्या प्रश्नाचं उत्तर दे प्लीज. शिवा तुला कशी वाटते? शिवा खूप चांगली मुलगी आहे आशू. खूप मदत करते लोकांची. माझी पण केली. इनफॅक्ट मी या गॅरेजवर काम करतोय ते तिच्यामुळेच. वाज. हा आणि तुझं आणि दिव्याचं एक मिनिट. दिव्या, हॅलो. कुठे आहेस तू? मी इथे गॅरेजवर आहे. काय झालं? तुला बोलायचं होतं ना माझ्याशी? हो, पण तू बोलली नको बोलू म्हणून. आपण आता भेटून बोलू शकतो लगेच. आत्ता? हो, काही कामात आहेस का? हा, जरा. आपल्या नात्यापेक्षा महत्वाचं आहे. नाही, असं काही नाही. मग तुला असं वाटत असेल की आपलं नातं परत जुळावं तर तू आत्ताच्या आत्ता मला भेट. आत्ता? हो, लगेच. अगं पण